ओम नमो भगवते वासुदेवाय. शुकमहामुनी सांगतायत, राजा, हे पृथ्वीच्या खालचे जे 7 लोक आहेत, ज्यांना भूगर्भस्थित बिळ किंवा लोक असं म्हटलं जातं, तिथे मायावी अशा मयदानवानं निर्माण केलेल्या अनेक नगरी आहेत आणि ह्या नगरी अत्यंत शोभिवंत आहेत, झगमगून उठणाऱ्या आहेत. तिथे पृथ्वीवर ज्याप्रमाणे आपण दगड माती विटांची घरं बांधतो, भवनं बांधतो, तसं काही तिथे नाही. उलट वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय मौल्यवान असे हिरे, मणी, रत्न इत्यादींनी बांधलेली भवनं आहेत, गडकोट आहेत, बुरुज आहेत, तट आहेत, नगराची द्वारं आहेत, सभांसाठी वेगवेगळे सभागृह आहेत, मंदिरं आहेत, मोठमोठाली अंगणं आहेत आणि घरं सुद्धा अशीच सजवलेली आहेत. ह्या घरांमध्ये अशाच मण्यांनी बनवलेली कृत्रिम भूमी सुद्धा आहे, जिथे नाग आणि असुरांचे जोड किंवा कबूतर, पोपट, मैना इत्यादी पक्षी कलकलाट करत असतात. ह्या सगळ्याकडे बघितल्यानंतर आपल्याला जो स्वर्ग वाटतो, त्या स्वर्गापेक्षा सुद्धा पाताळातले जे अधिपती आहेत त्यांची भवनं, त्यांची नगरं हे अतिशय दिव्य आणि सुंदर दिसतात. तिथे उद्यानं सुद्धा अतिशय शोभिवंत आहेत की त्यांच्या पुढे देवलोकातली जी उद्यानं आहेत त्यांची शोभा सुद्धा फिकी पडावी. अनेक प्रकारचे वृक्ष आहेत, ज्यांच्या अतिशय सुंदर अशा फांद्यांवर नाना प्रकारची फळं, फुलं, त्यांचे गुच्छ लोंबत असतात. अतिशय देखण्याचे अंकुर त्यांना असतात. फळा फुलांच्या भारानं हे वृक्ष झुकलेले असतात आणि अशा वृक्षांना नाना प्रकारच्या वेलींनी वेढलेलं असतं. तिथे जे अतिशय निर्मळ पाण्यानं भरलेले जलाशय आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक पक्षी आपल्या जोडीदारांसह विहार करत असतात, विलास करत असतात आणि ह्या लता वृक्षांमुळे आणि या जलाशयांमुळे त्या उद्यानांची शोभा आणखीनच वाढत असते. त्या जलाशयामध्ये असणाऱ्या मासोळ्या, नाना प्रकारचे मासे इतके तिथे उसळत असतात, उसळ्या मारत असतात आणि त्यांची जी आपसातली क्रीडा होत असते, त्यामुळे पाण्यावर नाना प्रकारचे तरंग निर्माण होतात, लाटा निर्माण होतात, पाणी हलत असतं. पाण्याच्या वर तिथे कमळं, चंद्रविकासी कमळं, कुवलय, कल्हार, नीलकमल, लाल कमल, शतपत्र इत्यादी अनेक प्रकारची फुलं, कमळं वाऱ्यावर डोलत असतात आणि ह्या कमलवनांमध्ये राहणारे जे पक्षी आहेत हे निरंतर नाना प्रकारची क्रीडा आणि कौतुक करत असताना दिसतात. त्यांचे अतिशय गोड असे स्वर कानावर येत असतात की जे ऐकल्यानंतर मन आणि इंद्रियांना अतिशय मोठा असा आनंद प्राप्त होतो, आल्हाद वाटतो. तिथे पृथ्वीवरच्या सारखा सूर्यप्रकाश नाही, त्यामुळे दिवस, रात्र, घटका, प्रहर इत्यादी जे काळाचे विभाग तुकडे अनुभवाला येतात, तसं काही तिथे अनुभवाला येत नाही. कारण तिथला जो अंधकार आहे तो अंधकार त्या भागात असणारे मोठमोठाले जे नाग आहेत त्यांच्या मस्तकावर जो मणी असतो त्यांच्या प्रकाशामुळं नाहीसा होतो. या सगळ्या पाताळांमध्ये राहणारे लोक औषधी, रस, रसायन, अन्न, पान आणि नानादिकाचं
सेवन करतात. ज्याच्या योगे ते सेवन होतं ते सगळे पदार्थ अतिशय दिव्य असतात आणि अशा दिव्य वस्तूंच्या सेवनामुळं त्यांना कुठल्याही प्रकारचा मानसिक किंवा शारीरिक रोग जडत नाही. आणि एरवी पार्थिव देहावर पृथ्वीवरच्या लोकांना ज्या गोष्टी छळतात की वृद्धत्व येणं, सुरकुत्या पडणं त्वचेवर, केस पिकणं, पांढरे होणं, देहाची कांती नष्ट होणं किंवा शरीरातून दुर्गंधी येणं, घाम फुटणं, थकवा येणं किंवा इंद्रियांमध्ये शिथिलता येणं, ह्या ज्या सगळ्या अवस्था आणि हे जे विकार आहेत यांचं तिथं नामनिशाण सुद्धा नसतं. तिथले लोक अतिशय सुंदर, स्वस्थ, तरुण आणि शक्तिसंपन्न असतात आणि ते नित्य तसे असतात. तिथे कोणालाही मृत्यू येत नाही. एकच अपवाद असतो की भगवान विष्णूंनी आपलं तेजरूप सुदर्शन जर तिकडे पाठवलं तर मात्र ह्या लोकांना मृत्यूपासून कोणी सोडू शकत नाही. एरवी ते चिरायुत असतात आणि हे सुदर्शन जर जवळ यायला लागलं तर त्याच्या भयामुळं, तेजामुळं तिथल्या ज्या असुर रमणी आहेत त्यांचा गर्भस्राव आणि गर्भपात दोन्ही होतं. आज चतुर्थात भवेत श्रावः पातः पंचमषष्ठयोः. आपण दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतो. गर्भपात वेगळा आणि गर्भस्राव वेगळा. 4थ्या महिन्यापर्यंत गर्भ पडणं याला गर्भस्राव म्हणतात आणि 5व्या आणि 6व्या महिन्यात गर्भ पडणं याला गर्भपात म्हणतात. पण असं सुदर्शन चक्र जर तिथे जवळपास यायला लागलं कुठल्याही लोकांमध्ये तर तिथल्या ज्या असुर रमणी आहेत त्या सगळ्या त्या सुदर्शन चक्राला घाबरून त्यांचा गर्भस्राव आणि गर्भपात होतो. आता मला मी तुला ह्या सगळ्या सप्त पाताळांची तपशीलवार माहिती देतो. असं म्हणून शुक महामुनी अतल लोकाचं वर्णन करायला लागले. ते काय होतं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.